एक महत्त्वाची घडामोड आहे। अशोक खरातच्या फार्म हाऊस मधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती आलेत। महिलांसोबतच्या कृत्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती आहे। कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं। ऑफिस बॉय नंतर कुककडून सुद्धा खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड झालाय। फिर्यादी ललित पोफळेनंच कुकला फार्म हाऊसवर ठेवलं होतं। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येबले यांच्याकडनं। पवन, एक महत्त्वाची घडामोड, ऑफिस बॉय पाठोपाठ आता कुकच्या संदर्भात सुद्धा काही अपडेट समोर येत आहेत, काय नेमकं? नक्कीच आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरात याच्यावरती महिला लैंगिक अत्याचारासह फसवणूक असेल आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप आहेत। दरम्यान या प्रकरणामध्ये ऑफिस बॉय नंतर आता त्याच्या घरातील कुककडून देखील काही संशयास्पद ज्या व्हिडिओ आहेत ते समोर आल्याचं पाहायला मिळतं। एसआयटीच्या तपासामध्ये हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं आहे आणि विशेष म्हणजे भोंदू अशोक खरात याचा जो अत्यंत विश्वासू आणि त्याचे सर्व व्यवहार पाहणारा जो सीईओ होता ललित पोफळे यानेच या कुकला त्याच्या सर्व हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती जी आहे ती तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि यापूर्वी देखील आपण बघितलं तर भोंदू अशोक खरात याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत ते समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र अशाच पद्धतीचे काही संशयास्पद जे व्हिडिओ आहेत ते पुन्हा एकदा एसआयटीच्या हाती लागलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आज पुन्हा एकदा भोंदू अशोक खरात याला 6व्या गुन्ह्यामध्ये आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती। ही कोठडी आज संपणार असून 11 वाजेच्या दरम्यान त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यावेळी देखील या संपूर्ण गोष्टींवरती युक्तिवाद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी पोलीस जे आहेत ते भोंदू अशोक खरात याची कस्टडी मागू शकतात जर कोर्टाने। नक्कीच पवन, नक्कीच पवन, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।